हाय स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो जो आपण ग्रामर सेक्शनचे जे सेशन घेतोय त्याच्यातला आज डे आपला 9 आहे, ज्याच्यामध्ये आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स घेणार आहोत. ज्यांनी माझे मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्स समजायला सोपं होऊन जाईल. ज्याच्यात मी सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स अँड सिम्पल फ्युचर टेन्स घेतलेलं आहे. देन मी कंटिन्यूस प्रेझेंट, कंटिन्यूस पास्ट अँड कंटिन्यूस फ्युचर पण घेतलेलं आहे. ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसतील ते व्हिडिओ जा बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजायला सोपं होऊन जाईल. देन ज्यांनी माझ्या चॅनलला अजून लाईक, फॉलो, सबस्क्राईब नाही केलं असेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. सो टुडे आजचा आपला टॉपिक जो आहे तो आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आता परफेक्ट आपण घेतला होता तिसरा नातू आहे. पहिला नातू कोणता होता? सिम्पल होता. देन दुसरा कोणता होता? कंटिन्यूस होता, म्हणजे तो थोडा अगाऊ होता. आता कोणता आहे? परफेक्ट, म्हणजे तो एकदम परफेक्ट आहे. मग परफेक्टला आपण आजोबांच्या तिसऱ्या नातूला आज स्टडी करूया. तर पहिले काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि तुम्हाला व्हिडिओ जेव्हा जोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत तुम्हाला तो समजणार नाही. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. देन आता पूर्ण वर्तमान काळ. आता परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये सगळ्यात आधी तर करत आहे, करत होता, किंवा खात आहे, खाणार होता, खात आहे. देन पाणी पिणार आहे, असे वाक्य येतात. देन त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलली होती की सगळ्यात आधी सगळ्यात मेन आपल्याला काय लागतं? याला सरनेम लागतं. मग याचं सरनेम काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता इथं V3चा वर्ब आला. आतापर्यंत आपण V1, V2 अँड V4 बघत होतो, तर आता V3चा वर्ब आला आहे. ज्यांनी माझा वर्बचा जो व्हिडिओ बघितला नसेल तो जाऊन तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला वर्ब्स लवकर समजतील आणि वर्ब्सचे टाईप्स सगळे सांगितले ते बघून घ्या. आता काय? नुकतीच पूर्ण झालेली कृती पूर्ण वर्तमान काळ दाखवते. नुकतीच पूर्ण झालेली कृती म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ दाखवते. भूतकाळातील वेळ दिलेली नसावी. आता म्हणजे प्रेझेंटमध्येच झालेले त्याला म्हणतात. बघा, लेटली, रिसेंटली, जस्ट या क्रियाविशेषांनी आधीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविली असेल तर वाक्याचा पूर्ण काळ करावा. म्हणजे लेटली, रिसेंटली, जस्ट म्हणजे नुकतीच किंवा आत्ताच. ओके. देन द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट द स्टेशन. द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट इन द स्टेशन मीन्स ट्रेन आत्ताच गेली. कुठून? स्टेशनवरनं. ट्रेन आत्ताच गेली स्टेशनवरनं, म्हणजे ज्या गोष्टी आत्ताच घडतायत किंवा आत्ता घडू राहिल्यात त्याला म्हणतात. देन आता हॅव आणि ह्याचा कसा वापर करायचा? जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ॲम आरचा आपण वाक्यात कसा उपयोग करतो, देन वाक्यामध्ये कसे यूज करतो, शॉल विलचा कसा यूज करतो, वॉजवेअरचा कसा यूज करतो, त्याच्यामध्ये परफेक्टमध्ये आता आलेलं आहे हॅव हॅज. आता हॅव हॅजचा कसा मिनिंग असतो ते मी तुम्हाला सांगते. आता हॅव जेव्हा लागेल तेव्हा आय, वी, यू अँड देचा यूज होईल. जेव्हा आय लागेल तेव्हा हॅव, आय हॅव, वी हॅव, यू हॅव अँड दे हॅव. आणि पुढे जर तुम्हाला हे वाटते की आय VE लिहिलेलं आहे तर हा हॅवचा शॉर्ट फॉर्म आहे. सगळीकडे VE. आता याला काय? आय हॅव, वी हॅव, यू हॅव अँड दे हॅव. देन हॅजचा वापर कसा होता? हीज. आता ह्याचा एच ए काढून टाकला एस. हीज, शीज, इट्स, इट्स. आता नेम म्हणजे आता तुम्ही नावाने पण एखाद्या वेळेस वाक्याची स्टार्टिंग करता. त्या टायमाला नावाची जेव्हा आपण स्टार्टिंग करू त्याच्यामध्ये पण नेम्स. फॉर एक्झाम्पल राज जर घेतलं राज, सोनम जर घेतलं तर सोनम्स. देन चेअर, थिंग्स म्हणजे वस्तूंचे नाव जर आपण घेतले चेअर, मग चेअर्स. ओके. तेव्हा हे यूज होतात आणि हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. देन आता जेव्हा आपण वाक्य नकारार्थीमध्ये करतो म्हणजे निगेटिव्हमध्ये करतो तेव्हा काय वापरतं? हॅझन. हॅज नॉटला हॅझन, हॅज नॉटला हॅझन. अँड देन हॅव नॉट जेव्हा यूज करतो तेव्हा हॅवंट. जेव्हा हॅज नॉट यूज करू तेव्हा आपण हॅझंट वापरू. हॅवंट, हॅझंट अँड हॅवंट. ओके. जर तुम्ही काही काम केलं ते तुम्ही कोणाला सांगत आहे तेव्हा पण हाच टेन्सचा वापर करावा. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर काल पिक्चरला किंवा तुम्ही पिक्चरला जाऊन आले आहात ते जर तुम्हाला सांगायचं असेल
तेव्हा पण तुम्ही हाच काळ वापरायचा आहे. किंवा आय हॅव नेव्हर सीन अ टायगर, म्हणजे तुम्ही आतापर्यंत टायगरच नाही बघितला आणि जर तुम्ही कोणाला सांगत आहात तर कसं, आय हॅव नॉट सीन अ टायगर, आय हॅव नेव्हर सीन अ टायगर, आय हॅवंट बीन इनफ टुगेदर, आय हॅव बीन टू एंगेज येट, आय हॅव बीन टू एंगेज येट. देन रिसेंटली कम्प्लिटेड ॲक्शन. रिसेंटली म्हणजे नुकतीच आत्ता ॲक्शन तुम्ही कंप्लीट केलेली आहे. रिसेंटली कम्प्लिटेड ॲक्शन म्हणजे तुम्ही नुकतीच आता ॲक्शन कंप्लीट केली आहे. जसं की मी राईट करायची ॲक्शन आता कंप्लीट केली आहे, जसं की तुम्ही खेळण्याची ॲक्शन आत्ताच कंप्लीट केलेली आहे, त्याला म्हणता नुकतीच कंप्लीट केलेली ॲक्शन. तर आय हॅव डन माय स्टडी, मी आत्ताच माझा स्टडी कंप्लीट केला आहे. किंवा आय हॅव डन माय होमवर्क, मी आत्ताच माझा अभ्यास पूर्ण केला आहे. किंवा शी हॅज टिअर्ड अ पेपर, शी हॅज टिअर्ड अ पेपर, तिने आत्ता पेपर फाडला होता किंवा फाडला आहे. देन ही हॅज जस्ट अराइव्ड, ही हॅज जस्ट अराइव्ड म्हणजे तो जस्ट आत्ता झालेला आहे. आय हॅव इटन ॲपल्स, आय हॅव इटन ॲपल्स म्हणजे मी आत्ताच ॲपल खाल्ले होते. वी हॅव गॉन टू वर्क, वी हॅव गॉन टू वर्क, आम्ही कामाला गेलो होतो. आता इथे वर्कचा अर्थ काम आहे आणि इथे V3चा यूज केला. आता इटन, इथे गॉन, हे इरेग्युलर वर्ब आहे म्हणजे हे सेम नसतात. देन इथे जो आहे टिअर्ड, हा रेग्युलर वर्ब आहे. ओके. We've been waiting for so long.